सदाच लग्न होऊन 2 महिने झालत तरी बिचार मारुतीच्या देवळात झोपत. गावात हर प्रकारची देवळं होती, तितक्याच प्रकारची माणसं होती. ज्यांचा एकाच बायको विश्वास आहे ते रामाच्या देवळात झोपत, आणि ज्यांचा एकापेक्षा जास्त बायको विश्वास आहे ते कृष्णाच्या देवळात झोपत. सदाचा लग्ना विश्वास होता, आपल्या बायको विश्वास होता, तरी मारुतीच्या देवळात झोपत होता. का तर सदाचा दोस्त नाग्या ती मारुतीच्या देवळात झोपत होता. सदा आणि नाग्या दोघं जिगरी दोस्त. दोस्ती म्हणजे काय कळायच्या आधीपासून दोघं दोस्त होते. आता कळायला लागल्यावर सदाचा नाविलाज झाला. अहो नाग्या होतच तेवढा आगाव. बारक होतं तेव्हा कुलकर्णींच्या जेवणाचं निमंत्रण नव्हतं तरी जेवाय गेलं. आम्रखंड दोन्ही हातानं खाल्ला आणि त्याच हातानं बोंबलत गावभर फिरलं. बामणाच्यात गुळमाट झुमका केला. त्या नाग्याला पिक्चर बघायचा